श्रीराम जय राम जय जय राम। निर्हेतुक कर्मात भगवंत। खरोखर आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, हेतूवर सर्व काही अवलंबून असते. पुष्कळ पुण्यकर्मे केली आणि काहीतरी विषयाचा हेतू मनात धरला तर काय उपयोग. काबाड कष्ट खूप केले, बायको पोरे टाकून बाह्यांगाने कितीही केले, तरी मन जोपर्यंत तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो, म्हणून आपली कर्मे तशी करावीत. खरे पाहता प्रापंचिका एवढे काबाड कष्ट साधकाला पारमार्थिकाला नसतात. प्रपंचाच्या काबाड कष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरिता केले तरी खूप फायदा पदरात पडेल. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्म करीतो आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो. याला काय करावे. दैत्य दानवांनी भगवंताची तपश्चर्या केली आणि समर्थांनीही केली. दानवांनी हेतू धरून केली, त्यामुळे त्यांना हेतूचा विषयाचा लाभ झाला, परंतु भगवंत अंतरला. याउलट समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लाभ नको होता. त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले. उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून तू भेटलास, आता मला काही नको अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच, आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लाभते. सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. मी भगवंताचा आहे, तसेच सर्वजण भगवंताचे आहेत. म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखादे वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार. नामापरते काही नाही, हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे नाही लागत. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 4, दशक 17. या दशकात स्वामी साधकाला एक अत्यंत महत्त्वाचा आणि व्यवहारात उपयोगी संदेश देतात. जीवनात विवेक, संयम आणि योग्य संगती नसेल तर मनुष्य भरकटतो. मनुष्य एकटा जगत नाही, तो ज्या विचारांमध्ये आणि ज्या संगतीत राहतो तसाच बनत जातो. म्हणून स्वामी सांगतात, संगती निवडताना जागरूक रहा. 1. संगतीचे महत्त्व.
स्वामी सांगतात, ज्या लोकात राहतो त्यांचे विचार मनावर परिणाम करतात. ज्या चर्चा ऐकतो त्यातून वृत्ती तयार होते. ज्या गोष्टींना महत्त्व देतो तशीच जीवनाची दिशा बनते. म्हणून संगती ही जीवन घडवते किंवा बिघडवते. उदाहरण, एका बागेत 2 रोपे होती. एक चांगल्या मातीमध्ये, पाण्यात आणि सूर्यप्रकाशात वाढत होते. दुसरे कचऱ्याजवळ, सावलीत आणि दुर्लक्षात होते. दोन्हींचे बीज सारखे होते, पण वाढ वेगळी झाली. संगती म्हणजे जीवनाची माती. 2. वाईट संगतीचे परिणाम. स्वामी सांगतात, वाईट संगतीत चुकीचे वर्तन सामान्य वाटू लागते. विवेक मंदावतो, वेळ वाया जातो, मन अस्थिर होते. वाईट संगती माणसाला हळूहळू खाली खेचते. उदाहरण, एक तरुण चांगला होता, पण चुकीच्या मित्रांमध्ये गेला. सुरुवातीला फक्त वेळ वाया गेला, नंतर सवयी बदलल्या, शेवटी त्याचे ध्येयच हरवले. मनुष्य अचानक पडत नाही, संगती त्याला हळूहळू ढकलते. 3. चांगल्या संगतीचे लाभ. स्वामी सांगतात, संगत म्हणजे केवळ संतांच्या सहवासात बसणे नव्हे, चांगल्या विचारांच्या सहवासात राहणे म्हणजे सत्संग. चांगल्या संगतीत विवेक जागतो, प्रेरणा मिळते, मन शांत होते, दिशा स्पष्ट होते. उदाहरण, एका मुलाला अभ्यासाची आवड नव्हती. तो मेहनती विद्यार्थीमध्ये बसू लागला. काही महिन्यात त्याची वृत्ती बदलली. संगती बदलली की सवयी बदलतात. 4. विचारांची संगती. स्वामी एक सूक्ष्म गोष्ट सांगतात. संगती फक्त लोकांची नसते, विचारांचीही असते. आपण काय वाचतो, काय ऐकतो, कशाचा विचार करतो, ही संगतीच आहे. वाईट विचारात राहिलो तर मन थकते, उन्नत विचारात राहिलो तर मन उंचावते. उदाहरण, 2 माणसे होती. एक सतत तक्रारी, बातम्या, वाद ऐकत होता. दुसरा ग्रंथ, प्रेरणादायी कथा, चांगले विचार वाचत होता. काही महिन्यांनी पहिला चिंतेत, दुसरा शांत आणि सकारात्मक. मन जे खातं तसंच होतं. 5. विवेकाने संगती निवडा. स्वामी सांगतात, सर्वांपासून दूर राहणे हा उपाय नाही, पण कोणाला मनात स्थान द्यायचे हे ठरवणे आवश्यक आहे. जो विवेक वाढवतो, ज्याची संगत ठेवा. जो शंका, द्वेष, अस्थिरता वाढवतो, त्यापासून अंतर ठेवा. हीच आध्यात्मिक शहाणपणाची सुरुवात. उदाहरण, एक गुरु शिष्याला म्हणाले, सर्वांशी प्रेमाने वाग, पण सर्वांसारखा बनू नकोस. हा वाक्य जीवनाचे तत्व सांगते. 6. या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, संगती जीवनाची दिशा ठरवते. वाईट संगती मन खाली खेचते, चांगली संगती उन्नती देते. विचारांची संगती ही तितकीच महत्त्वाची. विवेकाने संगती निवडा. 7. जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास मन अधिक स्थिर होते, ध्येय स्पष्ट होते, प्रेरणा मिळते, चुकीच्या सवयी कमी होतात, साधना दृढ होते. म्हणून स्वामींचा संदेश, जशी संगती तशी वृत्ती, जशी वृत्ती तसं जीवन. श्रीराम समर्थ. दासबोध, समास 4, दशक 18. या दशकात स्वामी साधकाला एक अत्यंत महत्त्वाचा, अंतर्मुख करणारा संदेश देतात. मनुष्य बाह्य साधनांनी नव्हे तर अंतस्थितीने उन्नत होतो. जग जिंकण्यापूर्वी मन जिंकणे आवश्यक आहे, कारण
मन शांत असेल तर परिस्थिती सोपी वाटते आणि मन अस्थिर असेल तर सुखातही दुःख वाटते. एक, मनाची अस्थिरता दुःखाचे मूळ. स्वामी सांगतात, बाह्य घटना मनाला त्रास देत नाहीत, त्या घटनांविषयीचे आपले विचार त्रास देतात. मन सतत भूतकाळात, भविष्यकाळ, तुलना, अपेक्षा यात भरकटत असते. त्यामुळे शांतता हरवते. उदाहरण, एका माणसाला रात्री झोप येत नव्हती, कारण काही मोठे संकट नव्हते, पण त्याच्या मनात विचारांची गर्दी होती. घटना नव्हती, मनच गोंधळलेले होते. 2, मनाला स्थैर्य कसे येते? स्वामी सांगतात, मन स्थिर करण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक. 1, स्पष्ट ध्येय. 2, नियमित साधना. 3, अंतर्मुख निरीक्षण. मनाला दिशा दिली की ते भटकत नाही. उदाहरण, नदीला दिशा दिली तर ती शेतीला पाणी देते, दिशा नसली तर पूर आणते. मनही तसेच. 3, वर्तमानात राहण्याची कला. स्वामी सांगतात, मनुष्य बहुतेक वेळ भूतकाळाच्या पश्चात्तापात किंवा भविष्याच्या चिंतेत जगतो. वर्तमानात जगणे म्हणजे जागरूकतेने प्रत्येक कृती करणे. उदाहरण, एक सुतार लाकूड घासत होता. कोणी विचारले, तू इतक्या लक्षाने का काम करतोस? तो म्हणाला, मी लाकूड नाही घासत, माझं मन घासत आहे. वर्तमानात केलेले काम साधना बनते. 4, साधेपणाचे महत्त्व. स्वामी सांगतात, जीवन जितके साधे, मन तितके हलके. अधिक इच्छा, अधिक वस्तू, अधिक गुंतागुंत मनाला थकवते. साधेपणा म्हणजे अभाव नव्हे, अनावश्यक गोष्टी टाळणे. उदाहरण, एका प्रवाशाकडे खूप सामान होते, तो दमला. दुसरा हलक्याशा पिशवीत चालत होता, तो सहज पुढे गेला. जीवनाच्या प्रवाहातही भार कमी हवा. 5, अंतर्मुखतेची शक्ती. स्वामी सांगतात, जो स्वतःला पाहतो तो बदलतो. दररोज थोडा वेळ स्वतःकडे पाहणे ही मोठी साधना आहे. आज मी काय बोललो, कोणाला दुखावले का, कुठे सुधारणा शक्य आहे, ही सवय मन शुद्ध करते. उदाहरण, एका शिष्याला गुरूंनी सांगितले, रोज स्वतःचा हिशोब लिही. काही महिन्यांनी त्याचा स्वभाव शांत झाला, कारण तो स्वतःपासून पळत नव्हता. 6, या दशकाचा सार. या दशकात स्वामी सांगतात, अस्थिर मन दुःख निर्माण करते. मनाला दिशा दिली तर ते शक्ती बनते. वर्तमानात जगणे शांतता देते. साधेपणा मन हलके करतो. अंतर्मुखता परिवर्तन घडवते. 7, जीवनातील उपयोग. हे तत्व स्वीकारल्यास चिंता कमी होते, मन स्थिर राहते, निर्णय स्पष्ट होतात, साधना सुलभ होते, अंतःशांती अनुभवता येते. म्हणून स्वामींचा संदेश, मन जिंकलं की जग जिंकण्याची गरज उरत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.